उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले ना की आमटीचे प्रकार खायचा खूप कंटाळा येतो आणि जर अशातच घरात जर भाजीला काय नसेल तर मग तर काही सुचतच नाही काय करावं. आणि आज माझ्या बाबतीत नेमकं असंच घडलं. काय करावं हेच सुचत नव्हतं. शेवटी मी एक अशी भाजी बनवली ना की एवढी टेस्टी झालेली होती ना की तुम्ही ही भाजी खाल्ली तर मटण विसरून जाल, एवढी मस्त झणझणीत झालेली होती. आता सुरुवातीला आपण इथं बेसन पीठ चाळून घेऊया. बेसन पीठ तुम्ही कुठलंही वापरलं तर चालेल, विकतचं असेल तरी चालेल किंवा घरचं असेल तरी चालेल. आता या पिठामध्ये आपण टाकायचं अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे. 2 चमचे तेल पण घालायचे आणि थंड तेल घालायचे, गरम नाही घातलं तरी चालतंय. आता सुरुवातीला आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता व्यवस्थित पिठामध्ये मसाले मिक्स करून झाले ना, अगदी थोडंसं पाणी घालून या पिठाचा घट्टसर गोळा मळायचा आहे. मात्र अगदी थोडंसं पाणी घालत जावा. एकदम पाणी घातलं तर बेसन पिठामध्ये चिवटपणा असतो, त्यामुळे लगेचच चिकट होतं आणि मग ते व्यवस्थित त्याचं बाइंडिंग बनलं जात नाही आहे. म्हणून अगदी थोडंसं पाणी घाला. आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला जर याचं व्यवस्थित पीठ लागत नसेल किंवा खूपच चिवट होत असेल, चिकटपणा जास्त त्याच्यामध्ये असेल, तर काय करायचं, थोडंसं ज्वारीचं पीठ त्यामध्ये टाकायचं. फक्त ज्वारीचंच टाका, बाकी कुठलं टाकू नका, नाहीतर मग त्या वडीला चव लागत नाही व्यवस्थित. आता पीठ मळून झाले, झाकून ठेवूया. आता तोपर्यंत आपण इकडे मसाले तयार करायचे. गॅसवरती कढई ठेवायची. कढई चांगली गरम झाली ना की एक उभा चिरलेला कांदा टाकायचा. अर्धाभर चमचा तेल घालून ना हे कांदा अगदी लालसर होईपर्यंत आपण भाजून घेऊया. कांदा लालसर भाजून झाला ना की त्यामध्ये सुकं खोबरं 1-2 चमचे खिसलेलं घालायचं आहे. अगदी 2च चमचे घेतले. त्याचबरोबर 1 इंच दालचिनी आणि 2 लवंग घालायच्या. 1 चमचा धने घालायचे, 1 चमचा तीळ घालायचे आणि हे पण चांगलं कांद्याबरोबर भाजून घ्यायचं. आता बाकीचे सगळे मसाले भाजीपर्यंत अजून कांदा आपला इथे लालसर होतोय. तर 2 ते 3 मिनटं चांगलं भाजून झालं ना की एकदम मस्त खमंग अशी वास सुटायला लागते. मग गॅस बंद करायचा आणि हे मसाले एका ताटामध्ये काढायचे. ताटामध्ये मसाले काढून झाले ना, अगोदर थंड करून घ्यायचे आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. हे वाटण एवढं साधं आणि मस्त आहे ना, चवीला तर एकदम छान लागतं. या वाटणासोबत तुम्ही अजून पण वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बनवू शकता. आता त्यामध्ये आपण 1 इंच आलं, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि पाणी घालून अगदी छान असं वाटण तयार केलं. आता परत त्याच कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घालायचे. 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली का 1 चमचा जिरे घालायचे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. ती पण चांगली तडतडली ना की आपण तयार केलेला मसाला टाकूया तेलामध्ये आणि चांगलं परतून घेऊया. कमी गॅस करून आता 2 ते 3 मिनटं चांगलं परतून घ्यायचे मसाल्याला तेल सुटेपर्यंत. आता चांगला त्याच्यातला कच्चापणा निघून गेला ना की मग तेल सुटतं. हे बघा, कलर पण चेंज होतो लगेच. आता त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा घरचा मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय. आता चवीप्रमाणे मीठ घालूया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता यामध्ये अजून कुठले मसाले टाकायची गरज नाही, कारण आपण व्यवस्थित वाटण पण चांगलं केलेलं आहे आणि मसाले पण छान टाकलेत, त्यामुळे एकदम चविष्ट भाजी होते. चांगलं परतून झालं ना की परत आपण पाणी टाकूया. तर 2 ग्लास एवढं मी पाणी घातलं इथं. तर आता आमटी कशी जास्त घट्ट हवे किंवा पातळ हवे त्याप्रमाणे पाणी कमी जास्त केलं तरी चालते. परत चांगलं मिक्स करूया आणि आता चांगली उकळी येऊ देऊया. भाजीला चांगली उकळी येते तोपर्यंत आपण इकडे या बेसन पिठाच्या वड्या तयार करणार आहे. आता सुरुवातीला पिठाचा गोळा तयार करून घेऊ. पाटावरती थोडंसं पीठ टाकायचं दोन्ही साईडनी. हे बेसन पीठच वापरायचं आहे लाटायला सुद्धा. आणि मग आपण इथं लाटून घेऊया. मात्र जर गोळा बनवताना गोळा जर हाताला चिकटत असेल ना तर मग लाटला जाणार नाही, हे लक्षात घ्या. मग काय करायचं, थोडंसं पीठ टाकून अजून मळून घ्यायचं. बेसन पीठ टाकूनच मळायचं आणि मग परत लाटायला घ्यायचं. आता चपातीच्या आकार एवढं आपण लाटून घेतलेलं. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊया. वड्या पाडताना काय करायचं, थोडंसं ना चाकूला तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते चिकटलं जात नाही पीठ चाकूला आणि व्यवस्थित वड्या पडल्या जातात. कधी कधी काय होतं, जास्त पातळ लाटल्यामुळं पण ना वडी पडली जात नाही. मग थोडंसं जाडसर लाटलं का व्यवस्थित वडी पडली जाते किंवा चाकूने व्यवस्थित कापलं जातं. आता आपण त्रिकोणी आकारामध्ये इथं वड्या पाडणार आहे. तर आता त्रिकोणी आकारामध्ये आपण कापून घेऊया. तर हे बघा, अशा प्रकारे सगळं कापून घ्यायचं आहे व्यवस्थित. लहान मोठ्या कशा तुम्हाला हव्या तशा आकारामध्ये तुम्ही त्रिकोणी आकारामध्ये ह्या वड्या पाडून घ्यायच्या. आता पीठ व्यवस्थित आपलं मळलेलं असल्यामुळं ना ह्या एकमेकाला जास्त चिकटलेल्या नाही आहेत, लगेचच सुटसुटीत झाल्या. आता भाजीला चांगली उकळी आली, आपण या वड्या भाजीमध्ये सोडूया. आणि भाजीमध्ये वड्या सोडल्या ना की एक 4 ते 5 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण हे बेसन पीठ कच्चं मळलेलं आहे ना, ते शिजायला थोडासा वेळ लागतो, म्हणून एक 4 ते 5 मिनटं कमी गॅसवरती चांगलं शिजू द्या.
आता 4 ते 5 मिनिटं झाले, चांगली भाजी शिजून तयार आहे. भाजीला चांगला दाटसरपणा पण आलेला आहे. आता वडी कशी शिजली हे कसं समजायचं, तर वडीचा कलर चेंज झाला किंवा वडीचा जर तुकडा पडला हाताने दाबल्यानंतर, तर वडी मस्त शिजली असं समजायचं. तर भाजी ताटामध्ये वाढून घेऊया. ही वड्याची आमटी तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी किंवा मक्याच्या भाकरीबरोबर खाल्ली तरी सुद्धा चालते. खूप टेस्टी लागते. तर उन्हाळ्यामध्ये अशी भाजी जर तुम्ही बनवून खाल्ली तर तुम्ही मटण विसराल, एवढी टेस्टी झालेली आहे.